सध्याचं राजकारण चुकीच्या दिशेने जातंय, मोहाला बळी पडू नका. ज्योती अजय पाटील यांचं प्रचारादरम्यान जनतेला आव्हान. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्या वतीनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योती अजय पाटील यांनी सिद्धेश्वर कॉलनी परिसरात प्रचाराचा जोर वाढवलाय. प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांकडून तसेच महिला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं त्या म्हणाल्या. माता भगिनींच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी वेळ देत प्रत्यक्ष संवाद साधला. येणाऱ्या काळात या सर्व प्रश्नांची सकारात्मक सोडवणूक केली जाईल असं त्यांनी म्हटलं. कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी न पडता विकासावर विश्वास ठेवा असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. सध्याचं राजकारण चुकीच्या दिशेने जातंय, अशा वेळी योग्य नेतृत्वाची निवड महत्त्वाची असंही त्यांनी नमूद केलं. 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान असून घड्याळ या चिन्हाचं बटन दाबून आम्हा सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन ज्योती अजय पाटील यांनी केलं. प्रतिनिधी अनिल साळुंखे. मी ज्योती अजय पाटील, तासगावच्या थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवार अजितदादांच्या घड्याळ या चिन्हावर आज ही निवडणूक लढवत आहे. प्रचार सुरू आहे. सिद्धेश्वर कॉलनीमध्ये आहोत आम्ही. आता प्रत्येक घराघरात जात आहे, विचारत आहे की काय समस्या आहेत. काय प्रचार करत असताना समस्या तर खूप आहेत. समस्यावर तर तोडगा नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा खंबीर पाठिंबा आहे. त्या माध्यमातून आपण उद्योग उभा करू. समस्या आपण छोट्या छोट्या बेसिक मूलभूत गरजा आहेत त्यांचं निराकरण तर करूच. पण मला असं वाटतं की कुठंतरी जनजागृतीची गरज आहे की जी काय विचार करून आपण मत देतो हे पहिल्यांदा आपल्याला ही जनजागृती करावी लागेल. कारण तुमचं मत हे खूप बहुमूल्य अनमोल असं मत आहे, तर त्याची कुठेतरी किंमत नाही झाली पाहिजे त्या मताची. आणि तुमच्या एका मतावर पूर्ण तुमच्या गावाचं भवितव्य, तुमच्या भावी पिढीचं भवितव्य अवलंबून असणार आहे. याच्यासाठी मी महिलांशी संवाद साधत आहे. मी नुसतं घर टू घर पळत काहीच करत नाहीये. एक 5 मिनिटं वेळ देते, महिलांशी बोलते, त्यांना समजावून सांगते. आज महिलांसाठी नगराध्यक्ष पद खुलं झालंय, तर आपण आता आपला एक असा विचार करून मतदान केलं पाहिजे. आणि खरं तर प्रचाराची प्रोसिजर मी बघितलेली आहे, ती कुठेतरी बदलली पाहिजे. आज छोटी छोटी प्रलोभनं समोर येतात आणि मग मतदानाचं अवमूल्यन होतं, मताचं अवमूल्यन होतं. तर मी हेच सांगत आहे की हे छोटी छोटी प्रलोभनं किंवा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आता आपण न अडकता आपण थोडा मोठा विचार करायला शिकलं पाहिजे. दूरदृष्टी ठेवून आपण काही पावलं उचलली पाहिजेत. तर आधी आपल्याला की मत देताना विचार करून मत दिलं पाहिजे. हे आपल्याला आधी लोकांशी बोलायला लागेल, ती जनजागृती थोडी घडवायला लागेल. आणि तरच मग हा जो वेगळा विचार येतोय, जी वेगळी एक वळण आलेलं आहे, तर हे वळण नक्कीच एक वेगळा इतिहास रचेल असं मला वाटतंय. तर मी तासगावकरांना आवाहन करते की एक वेगळा विचार येतोय, एक चांगला विचार येतोय, तर या विचाराला तुम्ही उचलून धरावं. हा विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि माझं असं मला असं वाटते की एकदा का विचार पोहोचला की व्यक्ती कळते आणि मग एक चांगलं काहीतरी घडण्यासाठी मग दुसऱ्या कशाची गरज लागत नाही. एकदा मतदार जर जागृत झाला तर मग विकासाला कोणी थांबवू शकत नाही. तर आजपर्यंत तासगावचा विकास का झाला नाही हे तो उत्तर याच्यातच आहे की आपण मतदान करताना काय विचार करून मत करावं. एवढा तरी विचार आता आपल्याला करता आला पाहिजे. अशा पद्धतीने मी महिलांशी सगळ्यांशी संवाद साधते, युवकांशी सुद्धा मी संवाद साधते, मुलींशी सुद्धा मी संवाद साधते की कुठेतरी तुम्हाला आता हक्क आहे की आमचा तासगावचा उमेदवार कसा असावा हे बोलण्याचा, हे सांगण्याचा तुम्हाला हक्क आहे. तर या पद्धतीनं माझा प्रचार चालू आहे. आणि म्हणजे हे चित्र कुठेतरी थांबलं पाहिजे. पेपरमधून वेगवेगळ्या बातम्या ऐकताना खरंच खूप असं मन विषण्ण होते की हे काय चाललंय या बाबतीत. कुठेतरी आपली भावी पिढी नांदणार आहे इथं, तिच्यासाठी काय रचतोय आपण आज, हा विचार प्रत्येकानं करावा, माणूस म्हणून करावा. एवढीच माझी तासगावच्या सर्व मतदार बंधू भगिनींना आणि सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. त्या 2 तारखेला थेट नगराध्यक्ष पदासाठी आपण घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला घड्याळ दिसते तिथे बटन दाबून घड्याळाला प्रचंड मताने विजयी करा. धन्यवाद.